या गायत्री मंत्र ऋग्वेदातल्या साधनेनंतर हरिनामासोबत शिवशंभूचं नाव जप करून आजच्या सत्राला प्रारंभ होते. ध्यानानंतर तिसरा अध्याय आज पूर्णाहुती होणार. कर्मयोग. सुरुवातीलाच श्रीकृष्ण अर्जुन संवादात होता. कुठलाही कर्म ज्ञान संपादनासाठी व्हावा, वस्तूंसाठी नाही. वस्तू गोळा करणं, व्यक्ती गोळा करणं, बाह्य प्रचार प्रसार, नाव रूप याचं वर्धन होण्यासाठी कर्माचं विधान नाही. त्याचा संन्यास सांगितला. आता हा अध्याय संपेल आणि पुढचा चौथा अध्याय सुरू होईल. त्याचं नावच कर्मसन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग चौथा अध्याय. कर्म ज्ञानासाठी व्हावं, फळांचा संन्यास व्हावा. ज्ञान कर्म संन्यास. ज्ञानासाठी कर्म, कर्मातून निघालेली जी राख फलरूपी, हार जीत रूपी, निंदा हानी, निंदा स्तुती रूपी, लाभ हानी, जय पराजय रूपी, याचा तर संन्यास, याला तर सोडायचा आहे. कर्माचं विधान जय पराजय, लाभ हानी यासाठी नाही. त्याचा तर संन्यास करायला, सोडायचा आहे. कितीही वस्तू गोळा केल्या, शरीराला कितीही सौष्ठव प्राप्त झालं, सौंदर्य प्राप्त झालं, तरी त्याचा संन्यास करायला, सोडून जायचा आहे. पण हे शरीर असेच तर ज्ञान प्राप्ती करायचे, बोध प्राप्ती करायची. हे सगळं कशासाठी होतं? या सगळ्यांनी काय झालं? या सगळ्याचा अर्थ काय? प्रत्येक जीवात्मा स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध सिद्धांत पूर्ण अद्वैत त्याचा काढा करून पिल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी ठाकूरांचा आशीर्वाद प्राप्त महाधुरंधर सप्तऋषींपैकी कलियुगात एक समजले जाणारे स्वामी विवेकानंद. कलियुगात सप्तऋषींचा अवतार नाही होत. सत्ययुगात, त्रेतायुगात, कदाचित एखादा द्वापर युगात, कलियुगात तर नाहीच. परंतु विवेकानंदांच्या रूपाने झालेला अवतार हे प्रत्यक्ष रामकृष्णांचीच वचन. पूर्ण वेदांत कोळून पिला, तर काढा बनवून पिऊन त्यानंतर त्यांनी सांगितलेला रामकृष्ण संघ प्रस्थापित करताना सिद्धांत, प्रत्येकच जीवात्मा अलौकिक आहे, दैवी आहे. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. ध्येय हे आहे प्रत्येक जीवात्म्याचं, जाणता अजाणता, कळो न कळो, समजू न समजू, माहीत असो नसो, पण अकाट्य अटाल ध्येय प्रत्येक जीवात्म्याचं आहे. हे आहे की आपल्यातलं दैवत्व, आपली अलौकिकता प्रकाशित करणं, प्रगट करणं. Every soul is potentially divine and the goal is to manifest that divinity. Complete works of Swami Vivekananda नावांची जी ग्रंथमाला आहे त्यात लिहिलेला. प्रत्येकाच्या जीवात्म्याची धडपड, संघर्ष हा सुरू आहे. हे सिद्ध करणं की मी चांगली आहे, मी चांगला आहे, मी श्रेष्ठ आहे, मी छान आहे, मी बरोबर आहे, मी सुंदर आहे, मी सात्विक आहे. हा जो दैवी गुण व्यक्त करण्याची धडपड आहे. बस एवढीच जीवात्म्याची धडपड आहे. वस्तू व्यक्ती गोळा करण्याची धडपड नाही आहे. पण ते व्यक्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत. निसर्गावर, प्रकृतीवर नियंत्रण करूनच ते व्यक्त होऊ शकते. कारण या तिसऱ्या अध्यायात आता आपण जिथे आहोत, मागच्या वेळेस जिथे सोडलं होतं, मागच्या वेळेस 39वा श्लोक, आज 40वा श्लोक होईल. 41, 42, 43 आणि अध्याय संपेल. अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की हे मला कळते पण वळत का नाही, इच्छा नाही पण अशा चुका का होतात, माझंच नाही सगळ्यांचं असं का होत आहे. आणि श्रीकृष्णाने त्याचं उत्तरात स्पष्ट सांगितलं, जे मनातल्या कामना आहेत, इच्छा ज्या आहेत, हे रजोगुणापासून निर्माण होणार आहे. मागच्या वेळेस मी स्पष्ट सांगितलं तर रजोगुणाचे दोन प्रमुख
लक्षण एक जे आहे त्यात समाधान नाही, अजून 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 जास्ती हवा, अजून थोडा हवा, अजून थोडा हवा, एवढ्याने होईल की नाही ही चिंता लागलेली. इकडे लक्षच नाही की पिढ्यानपिढ्या पुरेल इतकं आहे, शक्य आहे. हे शरीर तर नक्कीच अजून 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 थोडं, अजून थोडं. आणि दुसरं लक्षण रजोगुणाचं की वेगळं काहीतरी, जे आहे जसं आहे त्यात समाधान नाही, थोडं अजून वेगळं काही, अजून चेंज चेंज चेंज, डिफरंट डिफरंट डिफरंट. श्रीकृष्ण भगवंत, प्रत्यक्ष परमेश्वर, परमात्मा, शेवटचा देव, याच्यापेक्षा वर पुढे अजून मोठा कोणी नाही. ज्ञानी, सामर्थ्यवान, स्वरूप आपला, त्याचं म्हणणं आहे हे पापाचं स्थान. चित्तामध्ये हा गुण जो आहे अजून 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 आणि वेगळं वेगळं वेगळं, हे पापाचं स्थान. इथून पाप घडतात, इथून पाप वासना निर्माण होते. आणि आता तो सांगेल की त्यातच, कारण तिथून वासना घडते, त्यातून कामना निर्माण होते. याचं स्थान इंद्रियात आहे, मनात आहे, बुद्धीत आहे. सगळीकडे हा रजोगुण पसरलेला आहे. जसा व्हायरस शरीरात पसरावा, कॅन्सर शरीरात पसरावा, तसा हा रजोगुण सगळीकडे पसरलाय. मनात, इंद्रियात, बुद्धीत, डोक्यात. की अजून 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 पाहू, अजून घेऊ, अजून खाऊ, अजून बोलू, अजून ऐकू. आणि जे ऐकलं, जेवढं ऐकलं त्यांनी नाही, थोडं वेगळं काहीतरी, दुसऱ्याच अजून काहीतरी, अजून वेगळा प्रकार करून पाहू, अजून वेगळा रंग, वेगळं डिझाईन. हे श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं. बस इथून वासना निर्माण, इथून कामना, आणि ती स्थिर नाही बसू देणार. जे प्रत्यक्ष जे दैवी अलौकिकता आहे, विवेकानंदांनी जे सांगितलं की एकच उद्देश आहे जीवनाचा, प्रत्येक जीवात्म्याचा. हे महाधुरंधर, अत्यंत श्रेष्ठ, अतिज्ञानी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. हे माझे वचन नाही आहेत, हे त्यांचे वचन त्यांनी लिहून ठेवलेले, घोषित केलेलं आहे. त्यांच्या इतकं वेदांताचा अभ्यास कदाचितच कोणी केला असेल आजच्या जगात. त्यांच्यावर जशी त्यांच्या गुरुची कृपा झाली तशी कदाचित कोणाची झाली, कुठल्या गुरुची कुठल्या शिष्यावर झाली असेल. प्रत्येकच जीवात्म्याचा हा संघर्ष आहे की आपली दैवी शक्ती, आपली अलौकिकता सिद्ध करणं. थोडक्यात म्हणजे मी चांगला आहे, मी सात्विक आहे, मला कशाची आवश्यकता नाही आहे, मी पर्याप्त आहे, मी तृप्त आहे, हे सिद्ध करणं. ते सिद्ध करण्यासाठी दोन मार्ग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि अगदी अगदी बरोबरच वाटतात, पटणारे आहे. प्रकृतीवर नियंत्रण करून बाह्य जगत, बाहेरच्या वस्ती गोळा करून, बाहेर एक्सटर्नल कंट्रोल. द गोल इज टू मॅनिफेस्ट द डिव्हिनिटी by controlling nature, external and internal. बाहेरचं नियंत्रण किंवा आतलं नियंत्रण. चित्तवृत्ती बाहेर बाहेर जाणार, हो इथे जाऊन आलो, ही वेकेशन झाली, या देशात गेला, हे खाऊन झालं, हे पाहून झालं, सगळं बाहेरचं बाहेरचं बाहेर, चबर चबर चबर. ते बेअंत आहे, कधीच संपणार नाही. शरीर मिटून जाईल, लाकडांवर ठेवून चिता मोठभर राख आणून टांगतील बाहेर. आता घरात एंट्री सुद्धा नाही. जे घर ज्याच्या नावाने होतं, झाडाला बाहेरच्या गोळा करण्यामध्ये जर चित्त संपून मन शरीर संपलं तर. दुसरी साधना आहे आतलं, आतून व्यक्त होणं. बाहेरून व्यक्त होऊन कधीच टिकणार नाही. जे काही बाहेरून निर्माण झालं ते टिकलं नाही. आतूनच जेव्हा व्यक्त होईल ते टिकेल. तर आपली दैवी शक्ती, आपली अलौकिकता, आपली संतृप्ती, आपला योगी स्वरूप हे आतल्या प्रकृतीवर नियंत्रण करून, एक्सटर्नल आणि इंटरनल. आणि याचे दोन मार्ग आहेत. बाह्य प्रकृती नियंत्रित करण्याचे किंवा आतली प्रकृती नियंत्रित करण्याचे 4 मार्ग आहेत भगवद्गीतेप्रमाणे. या 2 प्राप्तींसाठी 4 मार्ग आहेत. Do this by work or worship or psychic control or philosophy. या प्राप्तीसाठी एक तर कार्य करून, कर्म करून ही प्राप्ती होऊ शकते, किंवा भक्ती करून हे प्राप्त होऊ शकतं, किंवा ध्यान योगाद्वारे, आत्मसंयमाद्वारे, मनावर नियंत्रण करून, सायकिक कंट्रोल तिसरा,
आणि चौथं नाही तर ज्ञान प्राप्ती, सिद्धांत समजून घेऊन, लक्षात घेऊन, पक्का करून, हे नियंत्रण, बाह्य नियंत्रण किंवा आतलं नियंत्रण, आपली दैवी शक्ती प्रकट करण्याचे 4 मार्ग, भगवद्गीतेप्रमाणे, वेदांताप्रमाणे, उपनिषदांप्रमाणे, सिद्धांतांप्रमाणे, सनातन धर्मात सांगितलेले, हिंदू धर्माने आत्मसात केलेले आणि विवेकानंदांनी समोर स्पष्ट व्यक्त केलेले. कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ध्यान ज्याला राजयोग म्हटलं त्यांनी तो मार्ग, अथवा ज्ञान मार्ग. बाकी सगळं स्वामी विवेकानंदांच्या म्हणण्याप्रमाणे इतर सगळं डिटेल्स आहेत नुसते. कुठला धर्म आहे, हिंदू धर्म आहे की मुस्लिम धर्म आहे की ख्रिस्ती धर्म आहे की कोणतं पुस्तक वाचतो, गीता वाचतो की अजून कुठला रामायणामधून, किंवा कोणत्या देवाची पूजा करतो, कोणत्या फोटोला हार घालतो, कोणत्या रंगाचे फूल वाहतो, कोणता उपास करतो, किती वाजता आंघोळ करतो, कोणती तीर्थयात्रा केली आहे, कोणता नैवेद्य दाखवला, काय शुचिरभूत आहे ना, हे सगळे डिटेल्स आहे आपल्या मार्गाप्रमाणे करत. त्यांनी नाही प्राप्ती. याच धर्मात राहूनच, याच देवाला मानूनच, हाच मंत्र जप करून, याच तीर्थयात्रेला जाऊनच प्राप्ती होणार असं अशक्य, असंभव. कारण की ते मायनर डिटेल्स आहे. तर पुन्हा एकदा सांगतो सिद्धांत प्रमाणे, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. The goal is to manifest this divinity by controlling nature, external and internal. Do this by work or worship or psychic control or philosophy. That is all of religion. Dogmas and doctrines, rituals and books and temples and edifice. These are all minor secondary details. कोणाचं वाक्य आहे? स्वामी विवेकानंदांचं. प्रत्येक जीवात्मा दैवी आहे. तर प्रत्येक जीवात्मा ज्या कोणासोबत, हे कर्मयोगाचं शेवटच्या भागातला आता सिद्धांत आपण संपवतोय, ज्या कोणासोबत व्यवहार करतोय त्यात दैवी शक्ती आहे. प्रगट जर झाला आहे, शरीर जर धारण केलं आहे, तर ईश्वरी शक्ती समोर आहे. त्याचा अपमान कसा करू? सध्या विसर जरी पडला असला त्या दैवी शक्तीला, आपल्या दैवीपणाचा, आपल्या अलौकिकतेचा, पण मला तर कळतं ना, मग उपयोग काय? समजून मी जर त्यात ईश्वरी शक्ती बघू शकतो तर मग त्याचा सन्मान व्हावा, आदर व्हावा. अपमान, निरादर कसा? एवढंच नाही, पण माझ्यातही तीच दैवी शक्ती आहे. स्वतःलाही कोसून घेण्याची आवश्यकता नाही, स्वतःलाही कमी लेखण्याची, स्वतःलाही निर्बल, हतबल, आपल्याच्याने नाही होत, शक्ती नाही, असंही नाही. दैवी शक्ती आहे. प्रत्येक जीवात्म्यात दैवी शक्ती आहे. जी प्रत्येक जीवात्माच दैवी आहे, अलौकिक आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. रामायणात आलाय श्रीरामासोबत. ईश्वराचा अंश आहे, जीव जो आहे, मी आणि तुम्ही, अविनाशी आहे. चेतन आहे, चैतन्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, स्वतःच ज्ञान आहे. अजून कुठल्या ज्ञान प्राप्तीची आवश्यकता आहे? सूर्य कुठे जाणार की थोडे, अरे बॅटरी संपली माझी, बॅटरी बॅकअप म्हणून पाहिजे जरा, बॅटरी टॉर्च मध्ये जरा आहे का थोडं? नाही तर जनरेटरची व्यवस्था करतो का सूर्य कधी अंधार पडला तर? स्वतः ज्ञान स्वरूप आहे. अजून काय मिळवायचं, अजून काय पाहायचं, अजून काय ऐकायचं? आत ज्ञान दीपेन भारत, 10व्या अध्यायात पुढे श्रीकृष्ण म्हणतो की तो दिवा आत आहे, दिवा आहे, तेल आहे, वात आहे, सगळं आहे. चेतवला नाही अजून आत जाऊन, कारण फक्त बाहेरच लक्ष आहे. आत जो गेला त्यांनी त्याचं चैतन्य जागृत झालं. तर प्रत्येक जीवात्मा अलौकिक आहे. ध्येय एवढाच आहे प्रत्येक जीवात्म्याचं, आपली अलौकिकता सिद्ध करणं, व्यक्त करणं. ती एक तर कार्य करून किंवा भक्ती करून किंवा मनावर नियंत्रण करून किंवा ज्ञान संपादन करून.
यापैकी कुठल्याही एका मार्गाने किंवा दोन किंवा सगळ्याच मार्गाने, बस तेवढंच एक जीवनाचं ध्येय. बाकीचे सगळे डिटेल्समध्ये विशेष जे आवडते ठीक आहे, ज्याला जेव्हा उपास करायचा, ज्या दिवशी उपास करायचा, कोणाला सकाळी उपास, कोणाला संध्याकाळी उपास, कोणाला हे खाऊन उपास, कोणाला काही न खाऊन उपास, निर्जला, आपल्या आपल्या रुचीप्रमाणे करा, पण मुख्य ध्येय नको विसरायला. तर तो ध्येयाला विसर कशी पडते हा अर्जुनाचा प्रश्न मागच्या वेळेस आपण पाहिला होता. त्याचं उत्तरही पाहिलं होतं. श्रीकृष्णाने म्हटलं त्या ध्येयाचा, आपल्या स्वरूपाचा विसर पडतो, कारण हा रजोगुण स्थिर नाही बसू देत. अजून 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 आणि निराळामध्ये धावत लावतो, इकडे लक्षच नाही देऊ देत. तर तो आहे कुठे, राहतो कुठं, आत म्हणजे कसा. तर आजच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो, इंद्रिया, मन और बुद्धि ये सब इसके वासस्थान कहे जाते हैं. हे वाचून दाखवतोय. यह काम इन मन, बुद्धि और इंद्रियों के द्वारा ही ज्ञान को आच्छादित करके जीवात्मा को मोहित करता है. मागच्या वेळेसचा कुठला आपला श्लोक झाला होता, आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा काम रूपेण कौंतेय दुष्पूरेण अनलेन नच. तो म्हणायचा राहिला तर आज म्हणू आपण मागच्या वेळेसचे 2 आणि आजचे. त्याचा अर्थ होता, हे अर्जुन, इस अग्नि के समान कभी न पूर्ण होने वाले काम रूप ज्ञानियों के नित्य वैरी के द्वारा मनुष्य का ज्ञान ढका हुआ है. हे आत आहे, माहित आहे, पण लक्षात नाही येत आहे. बुद्धीत आहे पण लक्षात नाही येत आहे. खोलीत जेव्हा अंधार आहे, खोली इथेच कुठेतरी किल्ली, इथेच कुठेतरी फोन ठेवलाय आहे, नक्की आहे. मी घरात आली, लटकावले किंवा फोन इथे कुठेतरी ठेवला, बाथरूमला जायचं होतं म्हणून इथे पटकन ठेवून वर चालली गेली. इथे आहे नक्की, पण कुठे दिसत नाही आहे. का? कारण अंधार आहे. आता जर लाईट लावला फटाकन, तर तिथे मला माहित होतं पक्का होता, पण दिसत नव्हता, प्राप्त नव्हता होत, कळत नव्हता, कसा वापरू नव्हती शकत. साधन असताना त्याचा उपयोग नव्हता, कारण दिसत नव्हतं, कुठे आहे कळत नव्हतं. तसं या चित्तामध्ये, या जीवात्म्यामध्ये अलौकिकता, दैवी शक्ती, दैवीपणा अवश्य आहे, गॅरंटीड आहे, 100% आहे. सगळ्या देवांनी, सगळ्या शास्त्रांनी, पुराणांनी, वेदांनी सिद्धांत सिद्ध करून कुठे कळत नाही, दिसत नाही, म्हणून बाहेर शोधता. फोन घरात आली आणि फोन घरात ठेवला आणि शोधते काकू बाहेर आहे, फ्लॅशलाईट, टॉर्च घेऊन, बॅटरी घेऊन. समोरच्या अंगणात पाहिला, मागच्या अंगणात पाहिला, शेजारच्यांच्या पाहिला, रस्त्यावर पाहिला. आपण आत आहे तर बाहेर दिसेल कसं, बाहेर कसं सापडेल. अजून दुसऱ्या लक्ष्मीनगरमध्ये जाऊन पाहिला, अभ्यंकरनगरमध्ये अजून दूर जाऊन पाहिला, अजून तिसरी दूर पाहिला, खूप भटकून गेला. आता हरवून बसलो, कुठे माझं घरच नाही, कळून नाही राहिलं कुठे आहे. इतकं बाहेर बाहेर बाहेर, दूर दूर दूर, दुसऱ्यांवर डिपेंड. दुसरे मला चांगलं म्हणतील तर, दुसऱ्यांच्याद्वारे सिद्ध करून, दुसऱ्यांना पटवून, दुसऱ्यांकडून मिळवून, इतकं की हरवूनच गेलो. कुठे ठेवलाय फोन, खोलीत, ते तर विसरूनच गेलो की अरे हो फोन शोधतो, घर कुठे आहे विसरलो. अवधू सो जन हमका भावे, भूले को घर लावे. घर में युक्ति, घर ही में मुक्ति, घर त्यज बन नहीं जावे. उन मन रहे ब्रह्म को चीन्हे. कबीर म्हणतात, अवधूत गीता भागवतातली, त्याच्या हिंदीतल्या दोह्यांमध्ये, की मला तो आवडतो, तो श्रेष्ठ आहे, तो प्रिय आहे. सो जन हमका भावे, भूले को घर लावे. जो हरवून गेला आता त्याला घर सुद्धा नाही. फोन, किल्ली, पैसा, पाकिट तो विसरूनच गेला, काय शोधतो, पण घरही विसरला. भूले को घर लावे, की अरे हात धरून ये बाबा, हे तुझं घर आहे, इथे आहेस. त्यानंतर आता घर में मुक्ती, घर ही में युक्ती, घर त्यज बन नहीं जावे. आता घर सोडून वन दर भटकण्याची आवश्यकता नाही आहे. या गावाला, या आश्रमात, इथे जाऊन, ह्या मंदिरात ही तीर्थयात्रा करून इथेच मुक्ती मिळेल, जिथे आहे तिथे, इथेच अशी युक्ती आहे. कोणती युक्ती? उन मन बने ब्रह्म को चीने. घरातच मुक्ती मिळू शकते जर इथली युक्ती केली तर. कुठली युक्ती? उन मन बने. उन मन म्हणजे काय? उद मन.
ओध म्हणजे वर, मनाच्या वर उठणं, मनात दबून न राहणं, मनासारखं न करणं. एक साधना मी इथल्या मित्रांना सांगतो अमेरिकेतले, की एकच साधना आहे, कुठला मंत्र नका जपू, कुठली पूजा नका करू, काही वाचू नका, फक्त एक साधना कर, मन जे म्हणेल त्याचे उलट करणं, बस 8-10 दिवस करून पाहणं. अट्टाहास करणं, आग्रह करणं, मन जे म्हणेल त्याचं उलटा. उठ म्हटलं तर बस, बस म्हटलं तर उठ, खा म्हटलं तर नाही, नाही म्हटलं तर खा, मीठ अजून पाहिजे म्हटलं तर मीठ नको, साखर नको म्हटलं तर थोडी साखर म्हणून पहा, टाकून पहा. मन जे म्हणेल, शरीराचं जे होतं काही दिवस मनाला हे दाखवायला की बॉस कोण आहे, साहेब कोण आहे, मन आहे की मी आहे साहेब. तर कुत्रा हा फेपटी हलवून जसं मग पाय चाटायला लागेल तसा नियंत्रणात येईल. मनात बस मनाचे उलट करणं, जे म्हणेल त्याच्या. ओन मन बने, मनाच्या ओध वर, ओध बत्ती जसं आपण म्हणतो, वर जाणार, मनावर नियंत्रण. और ब्रह्म को चीने, चीने म्हणजे चिंतन करणं ब्रह्माचं. ब्रह्म म्हणजे काय, ब्राह्मी चेतना, ती युनिटी कॉन्शियसनेस, की सगळे एकच सगळ्यांमध्ये आहे, सगळे एकातच आहे. तुकडे तुकडेने हा एक वेगळ्या व्यक्ती आहे, मी एक वेगळी व्यक्ती आहे, हे यांचं आहे ते त्यांचं, असं नाही. एक सलग आहे, एक सलग समुद्रात निरनिराळ्या नुसत्या लाटा दिसतात आहे, म्हणून तुकडे तुकडे नाही झाले समुद्राचे, थोडे थोडे लाखो करोड तुकड्यांचा समुद्र नाही आहे, एक आहे. स्वप्नात 100 स्वप्न वेगळे वेगळे तुकडे गोष्टी दिसल्या, पात्र झाले, म्हणून माझे स्वप्न बघणाऱ्याचे तुकडे तुकडे नाही झाले स्वप्नात, एक स्वप्नदृष्टा सलग होता पूर्ण संपूर्ण स्वप्नात. तसं मी आणि माझ्या अवतीभोवतीचे असणारे सगळे कुठल्याही वस्तू व्यक्ती तुकडे तुकडे वेगळे वेगळे नाही, एक सलग आहे. चेतना नुसती वाहून राहिली आहे या देहात, अशी वाहते, म्हणून मला असं वाटते मी वेगळी, मी वेगळा, असं न. हे याचं चिंतन करणं म्हणजे ब्रह्मचिंतन. ओन मन बने ब्रह्म को चीने, म्हणजे मनावर नियंत्रण केल्याशिवाय हे विचारच नाही होत. मन सतत बाहेर 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 जातं. हे जे आता गीतेत जे सुरुवात आहे, अग्नि के समान कभी न पूर्ण होने वाले काम रूप ज्ञानियों के नित्य वैरी के द्वारा मनुष्य का ज्ञान ढका हुआ है. ज्ञान आहे, ज्ञान आहे, पण दिसत नाही आहे, ढकलय, कवर्ड अप आहे, अंधार. ब्लँकेट टाकून दिलं त्या फोनवर, लाईटही लावला तरी नाही दिसत आहे, का त्याच्यावर ब्लँकेट आहे, कव्हर केलाय. तर हे कुठे राहतं, याच्या उत्तरात त्यांनी म्हटलं, इंद्रिया आणि मनोबुद्धी तस्या अधिष्ठान उच्यते. हे मनातही आहे, इंद्रियांमध्येही आहे आणि बुद्धीमध्ये आहे. काय? हा रजोगुण, जिथून कामना निर्माण होते, जिथून निरनिराळ्या वासना निर्माण होतात, शब्दाची वासना, स्पर्शाची वासना, रस खाण्यापिण्याची वासना, चटोरेपणाची वासना, निरनिराळ्या ऐकत राहण्याची सतत ती वासना, दृश्य बघत राहण्याची वासना, निरनिराळ्या टीव्हीवर असो किंवा वेकेशनवर जाऊन असो किंवा आरशात असो किंवा दुसऱ्याकडे असो, किंवा गंध, निरनिराळ्या अत्तर, वास, सुवास, उदबत्त्या, अन्नाचा वास, निरनिराळ्या प्रकारचा, ह्या वासना इंद्रियांमध्ये तर आहेतच. या श्लोकाप्रमाणे डोळ्यांनी जे पाहिलं ते पुन्हा पुन्हा तेच पाहण्याची इच्छा, ते जे आवडलं ते, जे जिभेला आवडलं तेच ते पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते, तसंच त्या इंद्रियातून जो माल आला तो मनात बसला, मग मनही पुन्हा पुन्हा तिथेच धावत आहे. जे मनाने मसाला पॅकेज करून बुद्धीला पाठवला, तेच बुद्धीचा निर्णय करते की हे चांगलं आहे की वाईट आहे, हे हवं की हे नको, असं व्हायला हवं की असं नसायला हवं, हे लक्षात ठेव की विसरून जाऊ. ते त्याचाच विचार करणार बुद्धी, जे मनाने आत आणलं, मन तेच आत आणणार जे इंद्रिय बाहेरून मसाला गोळा करून आले. त्याच्यामुळे सगळीचकडे इथे काम, वासना, कामना, तिन्ही ठिकाणी या श्लोकाप्रमाणे उच्यते. एतैर विमोह इति एष ज्ञानम आवृत्य देहिनम. तर हा जीवात्मा, जो सुरुवातीला मी म्हटलं विवेकानंदांच्या शब्दांमध्ये, की हा दैवी आहे, अलौकिक आहे, पण असा निर्बल झाला, हतबल झाला, दयनीय अवस्था झाली. अरे कोणीतरी देता का थोडे 2 तुकडे, अरे कोणी थोडं मला चांगलं म्हणता का, अरे थोडं तुम्ही माझं फोन कॉल रिटर्न करता का,
अरे जरा 2 मिनिटं बसून बोलता का? अरे प्लीज तुम्ही थोडं असं करता का, तसं करता. इतकी दयनीय असं तरी ईश्वर अंश सामर्थ्यवान, आतलं सामर्थ्य विसरूनच गेला. भिक्षापात्र हातात घेऊन दारोदारी फोनवरून भिक्षा मागणं, टीव्ही कडला भिक्षा मागणं, बाहेर गेल्यावर भिक्षा मागणं, मनात विचार करताना भिक्षा मागणं, भिक्षापात्र धरून असं कोर्टात जाऊन भिक्षा मागणं. जो महाराज गणिकम्मा होता, राजाधिराज, कारण की सगळीकडे त्याचंच राज्य झालं, राजसाचं. पुढच्या श्लोकात म्हणते, इसलिए हे अर्जुन, तू पहले इंद्रियों को वश में करके इस ज्ञान और विज्ञान का नाश करने वाले महान पापी इस कामना रूप काम को अवश्य ही बलपूर्वक मार डाल. तस्मात् त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहि येनम ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञान म्हणजे जे ऑलरेडी आहे आणि विज्ञान म्हणजे ते वापरायचं कसं, ज्ञानाचा उपयोग कसा करायचा, ह्या दोन्हीचा नाश करणारा जो हा पापी आहे आपल्याच मनात बसलेला, याचा पहिले नाश कर अर्जुना. नाही ते तुला असं रडतच बसावं लागेल, सतत संशयच येत जाईल की बरोबर तर केला का, हे चूक तर केला का, यांना राग तर नाही येणार, यांना अपमान तर नाही झाला. हा सतत संशय 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 जे आहे, संशय आत्मा विनश्यती गीतेत कृष्ण म्हणतो. ज्याच्या मनात सतत सतत संशय आहे, विनाशाकडे चाललाय. जो एकनिष्ठ झाला, दृढनिश्चय झाला, पक्का सत्य संकल्पी झाला, त्याचा उद्धार होतो. संशय आत्माचा तर विनाश होतो, कृष्णाचे वचन. त्या संशयांचा जर नाश करायचा असेल तर पहिले ह्या कामनांचा नाश करावा लागेल. रजोगुणाला बघावं लागेल आणि नियंत्रित करावं लागेल की अरे बस, एवढं बस, जितकं आहे जसं आहे जेवढा तेवढं तृप्त आहे. जे लोक माझ्या जीवनात आहे, जितकं वैभव आहे, जितके कपडे आहेत, जितकं ते तृप्त आहे, इथून बाहेरची यात्रा नाही. आता बाहेरच्या प्रकृतीवर नियंत्रण करण्याचं साम्राज्य नाही, आतली प्रकृती, तिथे सगळं वैभव आत आहे. दैवी वैभव, दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेषां तरन्ति ते. पुढे श्रीकृष्ण सांगेल, आपण ऐकू याच गीतेत, की जी बाहेरची माया कठीण आहे. जो माझं शरण येऊन, माझ्या वचनांत शरण येणं म्हणजे माझं म्हणणं ऐकेल, मी जे सांगतो आहे त्याला खरं मानेल आणि त्याच्याप्रमाणे चालेल, तीच फक्त यातून तरून जाऊ शकते. म्हणून या वचनांचं महत्व आहे. तर तस्मात त्वम, संस्कृतच्या शब्दांचा फोड करून जर विचार केला तर तस्मात म्हणजे म्हणून, देअरफॉर, त्वम म्हणजे तू, इंद्रियाणी आदव, हे जे इंद्रिय आहेत 5 प्रकारचे, डोळे, नाक, कान, ज्ञानेंद्रियांबद्दल बोललाय. कर्मेंद्रिय नाही, हात पाय बिचारे, त्यांना आपलं सामर्थ्य नाही, हात काय आपण काही नाही म्हणत नाही, असं तेवढंच करते जे सांगितलं. पण डोळे त्यांच्यापेक्षा अजून बलवान आहेत, कान बलवान आहे, नाक बलवान आहे, जीभ तर खूप, जीभ दुप्पट, सगळ्यात बलवान इंद्रिय जिभेला म्हटलंय. कारण डबल इंजिन आहे त्याला. शब्द बडबड बडबड करण्याची शक्ती आहे आणि चाखण्याची, चटोरे पण नाही आहे अजून. हे असं ते तसं, सतत बेडक जसं सतत जीभ बाहेर करतात ते किडे मकोडे खायला, तसे जीभ सतत चटोरेपणा आणि बक 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 करून सर्व विनाशही करू शकते. म्हणून तर हे ज्ञानेंद्रिय जास्ती बलवान आहे. यांच्यावर नियंत्रण करून भरतर्षभ, हे भरतांमधला सिंह, भरत कुलात जन्मलेला सिंह अर्जुनाला म्हटलं भरतर्षभ म्हणजे. पापमानम प्रजहि येनम, प्रजही म्हणजे उखाडून फेक, उपटून फेक. आपल्या अंगणात वीड्स लागतात, जे नको असलेले रोप येतात ते उखडून, तो वेल खूप पसरत जाईल, काढून फेक. तसा हा वेल आहे, जो एकदा निघाला, काढून नाही फेकला तर पसरतच जाईल, दिसणार नाही, पण कुठे 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 जमिनी खालून कुठून निघतो. तर भलत्या वेळी भलती वासना निर्माण होईल, भलत्या वेळी भलती इच्छा निर्माण होईल, भलत्या जागी नव्हतं बोलायचं, नव्हतं म्हणायचं, तसं पण निघून गेलं तोंडातून. अंधे का पुत्र अंधा, आता तर महायुद्ध झाल्याशिवाय नाही राहणार. ये तुम रहोगे या मैं, क्यों, अंधे का पुत्र अंधा, सगळ्यांसमोर म्हटलं. तर त्या नियंत्रणासाठी उपटून फेकणं आवश्यक आहे. ते उपटून
तिथूनच फेकावं लागेल. समूळ नष्ट करण्याचे म्हणतो. मूळ तर आत आहे ना, बाहेरून काटून पुन्हा येईल. नुसतं दाम करून नाही, नियम याम याम शम शमपणा आवश्यक. आतून शांती. शम म्हणजे आग जेव्हा विझवते ते अग्निशमन दल, फायर ब्रिगेड येते. आग विझवणं आतून, नुसतं वरून कंट्रोल करणं ह्याचं. हे घर जळते, या घराच्या दुसऱ्या घराकडे म्हणजे पूर्ण विझवणं. ती आतून शम म्हणजे आतून शांत होणं. त्याच्यासाठी आज जावं लागेल, विचार करावा लागेल, शांत व्हावं लागेल, ध्यान करावं लागेल, बसावं लागेल. डोळे बंद केल्याशिवाय शक्यच नाही. आता डोळे उघडे ठेवले तर सतत बाहेरचं काही ना काही येते. समूळ नष्ट करायसाठी खोदावं लागेल, थोडं खुदाई. तर मी इकडे हिंदी याच्यामध्ये म्हणतो, जो थोडी जो खुदाई करेगा उसी को खुदाई मिलेगी. उर्दू भाषेत खुदाई म्हणजे हा संसार सगळा, ही सृष्टी, हे अलौकिक वैभव ज्या बाहेरचं, त्याला उर्दू भाषेत खुदाई म्हटलंय. क्या खुदा की खुदाई है, खुद खुदा. खुदाई जो करेगा अंदर, आत जाऊन खोदून, उसी को खुदा प्राप्त मिलेगा. पता चलेगा खुद ही खुदा है. और फिर अंदर की जो खुदाई है वो प्राप्त होगी, तो बाहर की खुदाई की कोई कीमत नहीं रहेगी. मिले तो ठीक, न मिले तो ठीक. त्याच्यासोबत न प्रेम न घृणा, उदासीन. आहे तर आहे, नाही ते नाही आहे. आहे म्हणून वाईट आहे नाही, नाही म्हणून वाईट आहे नाही. आहे तर खूप चांगलं आहे नाही, नाही आहे तर खूप चांगलं नाही. बाहेरचं जे आहे जसा आहे जेवढा तेवढा पर्याप्त आहे. आतला वैभव सतत तिथे निर्देश केलाय भगवंतांनी. तर पहिले त्याला तू नियंत्रित कर, हे म्हटलं. हे बाकी सगळे तुला जे दुःख होते आहे, न योधसे इति गोविंदम म्हणून, तस्मात तूष्णीम बहु, जे आपला धनुष्य बाण ठेवून बसून गेला आहे. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयामे अच्युत, मध्ये येऊन म्हटलं, पाहिलं ना, आता हतबल झालाय. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम न सुखेन च, किम नो राज्येन गोविंदम किम गो राज्येन. हे जे सतत म्हणून राहिला, हे सगळं स्पष्ट होऊन जाईल तुला, काय करायला हवं, काय नको करायला. आणि पुढच्या श्लोकात, आता हे शेवटचे जे 2 श्लोक आहेत, हे अजून महत्वाचे, ही आठवण देणारे आहेत. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक. राजेंद्रला जेव्हा कोविड झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये होता, फोनवर जेव्हा बोलायचो आम्ही, तेव्हा मी सतत या 2 श्लोकांबद्दल त्याला आठवण करून देत होतो. त्यालाही पटलं आणि त्यांनीही स्वतःचा विचार करून या 2 श्लोकांचा स्वतःचं धैर्य वाढवलं, धैर्य धारण केलं. त्यालाही स्वतःची आठवण झाली आणि मग लक्षात आलं की तो जरूर लढा देऊ शकतो, अवश्य जिंकू शकतो हे युद्ध, प्रश्नच नाही. आणि मग फायटर सारखा, जसं ती नारायणीने रांगोळी काढली होती, स्पिरिट त्याचं जागृत होऊन विजेता बाहेर आला. हेच धुरंधर 2 श्लोक होते. हे बलवान बनवणारे, आतमध्ये बल फुंकणारे, अभय स्थिती, निर्भीक बनवणार, बेधडक दबंग बनवणारे श्लोक. ते हिंदीत वाचून दाखवतो आणि मग आपण या व्याख्या करू. इंद्रियों को स्थूल शरीर से पर यानी श्रेष्ठ, बलवान और सूक्ष्म कहते हैं. इन इंद्रियों से भी परे मन है, मन से परे बुद्धि, और जो बुद्धि से भी अत्यंत परे है वह आत्मा है. इस प्रकार बुद्धि से पर अर्थात सूक्ष्म, बलवान और अत्यंत श्रेष्ठ आत्मा को जानकर और बुद्धि के द्वारा मन को वश में करके, हे महाबाहो, तो इस काम रूप दुर्जय शत्रु को मार डाल. कामना रूप. येथे संस्कृत मध्ये काय, इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु तत्सः. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यम आत्मनम आत्मना जहि शत्रु महाबाहो काम रूपम दुरासदम. जहि शत्रु महाबाहो काम रूपम दुरासदम. 1 मिनिट, मी खूप सूर्यप्रकाश येता म्हणून मी हे खिडकीचा पडदा ब्लाइंड बंद करतो.
पुन्हा येतो, नाही तर सूर्यनारायणाची कृपा होते डायरेक्ट. हे काही श्लोक संस्कृत मध्ये म्हणून थोडे आणि मग पुन्हा पुढचे वाटचाल सुरू करू. तर हे 2 श्लोक आता जे म्हटले ते मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा. भगवद्गीतेचा आपला प्रभाव आहे, संस्कृत भाषेचा प्रभाव आहे, आपले संस्कार अजून मनावर दृढ होतात. तर इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः. मनस अस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परत अस्तु सः. मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः. तर मी पुन्हा थोडं म्हणतो हा श्लोक, तुम्ही थोडं पुन्हा म्हणा. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः. मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः. आणि शेवटचा श्लोक म्हणू आता. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यम् आत्मानम् आत्मना. संस्तभ्यम् आत्मानम् आत्मना. एवं बुद्धेः परं बुद्ध्या संस्तभ्यम् आत्मनाम् आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हा श्लोक मी पुन्हा थोडा म्हणतो. शेवटचा श्लोक आहे या अध्यायाचा. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानम् आत्मना जय शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ज ही ज जन्मवाचक, हनन करणं म्हणजे मारणं. हे जो जन्म झाला जही शत्रू, या शत्रूचा, ह्या कामना रूपी वासना रूपी शत्रूचा जो तुझ्या इंद्रियांमध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये जन्म झालाय त्याचा हनन कर. जन्म झाला त्याला मारून टाक, उखाडून फेक, त्याचे निर्मूळ नष्ट कर, निर्मूलन कर, काढून टाक. जही शत्रू, हा शत्रू आहे तुझा महाबाहो. तू इतक्या शत्रूंना आजपर्यंत तू निर्मूलन केलाय, भगवून लावलाय. सगळे बाहेरचे शत्रू होते तुझे. आता जो तुझं खातो आहे, तुझं पोखरून आला, तो तुझा आत बसलेला शत्रू आहे. त्याच्यावर तू विजय प्राप्त कर. कामना रूपी दुरासदम, हा कठीण आहे बरं. हे तू विराट राजाच्या युद्धात तू हेच सगळे समोर असलेले दुःशासन, दुर्योधन, कर्ण हे सगळेच होते. भीष्म, कृप, द्रोण या सगळ्यांना तू एकट्याने पळवून लावला होता बाहेर. पण यांच्यापेक्षा दुस्तर आहे, कठीण आहे आत बसलेला जो शत्रू आहे तुझ्या मनावर. तर पहिले लक्ष दे तिथे. हे कितीही जिंकला तू बाहेरचा, पूर्ण साम्राज्य मिळालं तरी तुझी शेवटी पराजयच होईल.
जर या आतल्या शत्रूला नाही जिंकला तर उन मन बने ब्रह्म को चीने. तर हा इथे तर या हे मी म्हटले 2 श्लोकांचा प्रभाव. इंद्रियाणी परा न्याहू, इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रिया कसे शरीराच्या, शरीराच्या परे इंद्रिय आहेत, शरीराच्या श्रेष्ठ इंद्रिय आहेत. मी मगाशी म्हटलं कर्मेंद्रिय, हात काम, हात पाय यांनी जे काम करतो आपण, कार्य करतो, ते कोणीतरी निर्देश केल्यानंतर करतात. पण इंद्रिय यांच्यापेक्षा बलवान आहे, जाऊन आपण पाहतात करतात. तर त्याच्याप्रमाणे इंद्रियां हे लक्षात घ्यायला हवं सूक्ष्म दृष्टीने की आपले जे इंद्रिय आहेत ते शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांच्याकडे निगराणी ठेवायला हवी, लक्ष द्यायला हवं. पण त्या इंद्रियांपेक्षाही मन श्रेष्ठ आणि बलवान आहे. बस आता हे भगवद्गीतेचे शेवटच्या श्लोकाकडे चाललो आहे, आपण संपेलच आजचं सत्र, थोडक्यात संपवू. तर इंद्रिय शरीरापेक्षा प्रभावशाली, इंद्रियांपेक्षा मन प्रभावशाली, मनापेक्षा बुद्धी, कारण बुद्धी विचार करून निर्णय करू शकते. आणि तो म्हणतो हे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेल्या या सगळ्यांपेक्षा आत्मा तुझा, तुझी, तू जो आहे आत्मा, तो या सगळ्यांचा स्वामी आहे. म्हणजे जसं रथात बसलं तर रथाचं जे नुसतं चौकट बांधली आहे त्याच्यापेक्षा जास्ती कामाची वस्तू ते चाकं आहेत, रथाला लावलेले, गोल फिरू शकतात. त्या चाकांपेक्षा कामाचे बलवान मुख्य महत्वाचे घोडे लावलेले, इंद्रिया जसे आहे त्यांच्यापेक्षा जास्ती नुसते घोडे लावून नाही होणार. जर चाबूक आणि हिंटर नसेल तर नुसते घोडे लावून ठेवले तसेच बसले राहतील गद्यासारखे, ते घोडे असून गद्यासारखे नुसते उभे राहतील, करणार काहीच नाही ना. रथ आहे, रथाला चाका आहे, चौकटीवर जाऊन उभे आहे तुम्ही, आणि घोडेही लावले आहे, तर म्हणजे झालं का मग? आता नाही, कारण की त्यांच्यापेक्षाही अजून कोणीतरी आहे की चाबूक दिला एक तमक पळायला हंटर मारली तर पळायला लागेल, आणि चाबूकनी खिचायला तर थांबेल. पण बरं ठीक आहे, रथही आहे, चाकही आहे, घोडे लावले आहे, तिथे ठेवून नेऊन ठेवला आहे हंटर चाबूक, तरी नाही होणार. तुम्ही जाऊन बसले चाबूक, तो चालवणारा पाहिजे, ड्रायव्हर पाहिजे, मन, बुद्धी, त्याला ड्रायव्हरला बुद्धी म्हटलं. तर त्याच्याही पेक्षा तोही आहे, पण कुठे जायचं हे सांगणारा जर नसेल, मालकच जर नसेल, आपली गती सगळ्यांची कशी चालकच मालक आहे, चालक मालक, आपला रथ आपणच चालून राहिला, आपली कार आपणच ड्राईव्ह करतो. तसं तर स्वतःला कुठे जायचं हे जर माहीतच नसेल तर मग काय, कुठेही तो ड्रायव्हर जिथे त्याला जिथे वाटेल ते घेऊन जाईल. तशी आपली गती झाली आहे, कुठे जायचं काय हवंय माहीतच नाही. तर मन मग जिकडे तिकडे सारावारा भरकटून राहिला, जे पाहिजे ते खाऊन राहिला, जसं पाहिजे तसं पाहून राहिला, जे जसं जीवन इतकाले वर्ष निघून गेले, एक दिवस येईल की झालं खलास, घेऊन जावं लागेल. तर मालक जर जागृत झाला, जागण्यात जर रती झाली, जागृत जर झाला, कोजागरी झाले, कोजागृती, कोण जागा आहे या रात्री, आजच्या रात्री सगळे झोपून राहिले, आत्म्यात कोण जागृत झालाय त्यालाच महारास प्राप्त होईल. त्या रात्री जर जागरण करून ईश्वराचं चिंतन करेल त्यालाच ते रसा स्वादन मिळेल. तर या श्लोकाचा अर्थ होता कारण या बुद्धी परत असतं की बुद्धीपेक्षा, ड्रायव्हरपेक्षाही ओनर जो आहे, मालक जो आहे, चालक तर हवा, हिंटर चाबूक हवा, घोडे हवे, चाक हवा, रथ हवा, पण मालक जेव्हा नियंत्रित करेल, मालक जेव्हा आदेश देईल, मालक जेव्हा म्हणेल इथे नाही इथे जायचं, थांबव इथे, चलो चलो हो गया काम, चलो रुको, ब्रेक घ्यायचा आहे, मालक जेव्हा ऑर्डर करेल, आपला कंट्रोलमध्ये जेव्हा आणलं तेव्हा ते पुढे. आणि शेवटच्या श्लोकात म्हटलंय याच्या प्रकारे, इस प्रकार एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानम आत्मना. तर इस प्रकार जो ही समजून घेईल
बस आता हा शेवटचाच श्लोक आहे, संपायलाच आलाय, तर पुन्हा थोडं लक्ष देऊन जो हे समजून घेईल की आजपर्यंत मी आपल्या मनाच्याच नियंत्रणात होती, मनासारखंच करत होती, इंद्रियांचंच ऐकत होतो, इंद्रियांमध्येच करत होतो, हे जो पक्क करेल की नाही नाही नाही, मला असं जरुरी नाही आहे की जे इंद्रिय घर घसपिटून नेतील तिथे जाण्याची आवश्यकता नाही. मी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, बलवान आहे, मी नियंत्रित करू शकते, मी माझा निर्णय घेऊ शकते, जे योग्य अयोग्य स्वतःच्या विवेकाचा आधार मी करू शकते, स्वतःच्या ज्ञानाचा आधार मी करू शकतो. आजपर्यंतचा जो अनुभव आहे जीवनाचा, की कुठल्या व्यक्तीकडून कुठल्या वस्तूतून खरोखर चिरस्थायी आनंद मिळाला आणि कुठल्या वस्तूमधून कडून कुठल्या व्यक्तीकडून कुठल्या परिस्थितीतून थोडासा क्षणिक आनंद मिळत असला तरी टिकला नाही आहे, टिकलं जे आवडला नाही आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच उरलेलं बाकीचं जीवन वाया नाही घालवायचं आहे. तेच ते ओकारी चाटायची नाही आहे. हे काय जीवन आहे की खाऊन ओखलेलं. ओखतो केव्हा माणूस, जेव्हा शरीराला नाही सहन होत, शरीराला संकेत होते की इथून धोका आहे, इसको फेको बाहेर, अजीर्ण झालं, याच्यात इतकं नको संबंध, इतकी बडबड नको, इतकं येणं जाणं नको, हे जास्ती झालं, शरीर ओकून देते, अजीर्ण झालं, आता जर अजून भरलं याच्यात तर मरण येईल म्हणून ओकला. आणि ही किती कशी अवस्था, किती ओकारी जाऊन चाटणं कुत्र्यासारखं. पुन्हा ही जेव्हा ओपारती येईल तेव्हा जागरूकता होईल की सुरुवातीच्या सत्रात, आजच्या सत्रातलं जे सगळं विवेकानंदांपासूनचं जे सुरू झालं सांगितलं ते. तर म्हणून म्हटलंय कि इस प्रकार बुद्धि से पर मन अर्थात सूक्ष्म बलवान और अत्यंत श्रेष्ठ आत्मा को और बुद्धि के द्वारा मन को वश में करके हे महाबाहो तो इस काम रूप दुर्जय शत्रु को नियंत्रित कर. तर जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तो म्हणतो की आत्म्याने तू बुद्धीला नक्की दिशा देऊ शकतो. आत्म्यामध्ये जर लक्ष केलं तर बुद्धी मग जरूर निर्देश करू शकते मनाला की हे नका आत आणू, असा मन जर नियंत्रित झालं तर अवश्य सांगू शकतो इंद्रियांना की अरे नाही, हे नाही पाहायचं, हे नाही खायचं, असं नाही विचार करायचा. इंद्रियांवर जर नियंत्रित झालं तर मग बाहेरच्या रुचीच निघून जाणार. मालक जो आहे त्यांनी जर पक्क ठाणलं की नाही, ड्रायव्हरच्या मताप्रमाणे नाही जाणार आता याच्यानंतरची गाडी, तर तो ड्रायव्हरला जरूर ऑर्डर करू शकतो ना, तर नोकरीवर काढू शकतो. आणि मग ड्रायव्हरला जर ऐकावं लागलं तर स्टिअरिंग व्हील गाडी तिकडेच जाईल जिकडे ड्रायव्हर नेईल, ज्याला मालकने जिथे सांगितलं आहे, रथ तिकडेच जाईल, चाकं तशीच जातील आणि मग तसे दृश्य दिसायला लागतील. मग पुन्हा वासना जागृत करणारे दृश्य समोर नाही येणार. मग वासना जागृत करणारे खाद्य, पेय पदार्थ, दृश्य, शब्द, आवाज कुठल्याच प्रकारचे, अजून अजून अजूनची वासना आणि निराळ्याची वासना जागृत होऊन शम येईल. मग शम होई, जितकं वाढेल तितकं दाम कमी करावं लागेल, नाही तर दामच भरावं लागेल, जबरदस्तीच काय रिमोटच लपवून ठेवावं लागेल, घरी आणायचंच नाही असं करावं लागेल. पण जसं सोडलं, आणल्याबरोबर पुन्हा खाण्याची इच्छा झाली, रिमोट सापडल्याबरोबर पुन्हा ऑन करायची इच्छा झाली, तशी अवस्था आहे. म्हणून आतनं जर शांत केली, अष्टांग योगातल्या पतंजली योग सूत्रातल्या 8 यम नियम जे आहेत, इथे आजचं मग सत्र संपतं. इथून पुढे येतं ओम तत्सद इति. हे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे सांगितलं, श्रीमद भागवत गीता असू, उपनिषत्सु, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. मग अध्यायाचं नाव कर्मयोग, सांख्ययोग, जे काय द्वितीय अध्याय, तृतीय अध्याय, श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम तत्सत म्हणजे बस एवढंच, हेच सगळं खरं आहे. निरनिराळे अर्थ होतात त्याचे. एक अर्थ आहे की ओम तत्सत, तत् म्हणजे ते, हे जे आता सगळं सांगितलं बोललो गीतेत, तेच सत आहे, तेच सत्य आहे. इति म्हणजे स्टोरी संपली, कथा इथे, एवढंच, हे सगळं बरोबर आहे. बाकी याचा अर्थ की बाकी सगळं बरोबर नाही आहे, भ्रमित करणार आहे, भ्रष्ट करणार, बुद्धी भ्रष्ट करणार आहे.
इथे मन लाग. नुसतं वाचून, नुसतं कंठस्थ करून, पाठ करून उपयोग काहीच नाही बाहेरून, जोपर्यंत आत्मसात नाही केला. कालच्या एका सत्रात मी उदाहरण दिलं होतं, इकडे अमेरिकेत झालेला. गोड पाणी प्यायचं होतं, सरबत बनवायला, चमचाभर पेलाभर पाणी भरून ठेवलं आणि म्हटलं अरे तर 2 चमचे साखर टाकली, याच्यात साखर टाकली तर होईल. तर डब्बा, साखरेचा डब्बा आणून ठेवला बाजूला. पण 1 घोट पाणी पिलं, नाही गोड नाही लागत आहे, कदाचित बहुतेक अजून साखर हवी. तर ठीक आहे, मोठी साखरेची बरणी आणून ठेवली बाजूला. पुन्हा 1 घोट पाणी पिलं की नाही रे, अजूनही नाही गोड झालं, काय कसं माहिती नाही. तर ठीक आहे, हे पोतं भरून, पूर्ण हंडाच भरून आणून ठेवला बाजूला, की घे आता येतं तर व्हायलाच अवघड. तर अजून 1 घोट पाणी पिलं, नाही अजूनही गोड नाही झाला. असं कसं गोड नाही होईल? एवढं 1 पेला पाण्यामध्ये 1 चमचा साखरने गोड होऊ शकते. 2 चमच्याच्या वर कसं 3रा चमचा टाकला तर पिणं नाही होणार, इतकं गोड होईल. तर पोतं भरून आणून ठेवलं मावशी बाजूला, गोड कसं नाही होत आहे? अरे पण त्याच्या आत टाकावं लागेल ना. तेवढं पोतभर आणायला कोणी सांगितलं तर तेवढी आवश्यकता नव्हती. डब्बा नको होता, नुसती मी तुला म्हटलं 2 चमचे साखर टाक, त्याच्या आत टाक. आत्मसात जे म्हटलं, आत्मसात, आत्मसात. हे ज्ञान बाहेरून खूप गोळा करून, खूप मंत्र म्हटले, खूप स्तोत्र वाचले, खूप फोटोंच्या पूजा केल्या, खूप तीर्थयात्रा केल्या, खूप साधू पुरुषांच्या, खूप गुरूंच्या आश्रमात गेलो, सगळ्यांचे शो पाहिले, खूप. हे तर पोत्यावर पोते आणून टाकले. अजून 1 पोत्याने झालं तर खोली पोत्याने भरली साखरेने. अजून त्या बाबा फक्त 2 चमच्याची आवश्यकता होती. एवढं ज्ञान पर्याप्त आहे. ते आत्मसात जर केलं, आत टाकून ते चमच्याभर साखर, पूर्ण पाणी गोड होईल आत्ताच्या आत्ता. बाकी घेऊन जा, आपल्या इतरांना वाटा. खूप माहिती गोळा करण्याची, खूप भाषा, खूप याची आवश्यकता नाही. जेवढं ओम तत्सद इति, एंड ऑफ स्टोरी, पिरियड, फिनिश, एवढं पर्याप्त आहे. आवश्यक याच्यापेक्षा नाहीच आहे ज्ञानाची. म्हणून लक्षात की सगळं आता उरलेलं आयुष्य याच्यात जावं, की आत्मसात करण्यामध्ये, तो बोध, तो प्रकाशित होण्यामध्ये. तर आजचे शेवटचे 42 आणि 43 श्लोक म्हणून झाला आपला, आणि 39, 40, 41, 42, 43 श्लोकांची व्याख्या झाली. आणि सुरुवातीला ईश्वर नामाचा निरनिराळ्या मंत्र जपांचे ध्यान झालं. पहाट, कार्तिक मासातली सकाळ सुंदर सुरेख झाली. तर तुमच्या इच्छेप्रमाणे 5 वाजताच ठेवायचं आहे तुमच्या, म्हणून तसंच सत्र मग सुरू झालं. काल मी पाठवलं होतं याच्यातून की 5 वाजता सुरू होईल म्हणून. इकडे भारतातल्या लोकांसाठी इकडे आम्हाला 1 तास मग अजून आधी होता, कारण की इथे वेळ बदलत राहते. तर तुमची संध्याकाळची 5 म्हणजे इथे आमची सकाळची पहाटे सकाळची 6:30. म्हणून जेव्हा मी सुरू केलं ते अंधार होता आणि लाईट लावलं होतं. तर उद्या, आता पुढच्या रविवारी दिवाळी आहे. पुढच्या रविवारी संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल की नाही, कदाचित शंका आहे, तर तुम्ही कळवा व्हॉट्सॲपच्या द्वारे. तुमचं जी इच्छा आहे, इथल्याही लोकांनी कळवा. जर इथं लोकांना जमत असेल, इच्छा असेल तर सुरू ठेव ज्ञान कर्म संन्यास योग. आणि जर दिवाळीसाठी सुट्टी होईल, दिवाळीच्या सुट्ट्या हव्या असेल तर तसंही करू. पण तुमची जशी तुमच्या सेवेत हजर आहे, तुमचं साम्राज्य आहे, तर म्हणून तुमची जशी इच्छा असेल तसं करू. वेळ तीच ठेवायची, तिथं वेळ तीच ठेवली, दिवस हे तुम्हीच ठरवा. तर पुढचा जो राहील तो ज्ञान कर्म संन्यास योग. 4था अध्याय जेव्हा सुरू होईल, सुरुवातीलाच मी आठवण करून दिली की कर्म सगळ्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी होतं, फळांचा संन्यास करायचा आता, हे त्या नावातच निर्देश आहे. ज्ञान के लिए कर्म, बाकी सब संन्यास. केवळ ज्ञान प्राप्ती के लिए कर्म, लर्निंग साठी फक्त, त्याच्यातून लेसन्स लर्न साठी परफॉर्मन्स ऑफ ड्युटी विथ प्युरिटी ऑफ इंटेन्शन. बाकी सगळं सामन्यास, चांगल्या प्रकारे सोडून देणं. म्हणजे सोडलं पुन्हा घेतलं नाही, थोडं दुर्लक्ष मग पुन्हा लक्ष टाकलं, पुन्हा तसं नाही, निघून गेलं जीवनातून. जसं उलटीचं उदाहरण दिलं, खाल्लेली बर्फी उलटली, ती पुन्हा नाही, थोडी पुन्हा वाटी भरून ठेवली नाही, उद्या कामात येईल, वाहून दिली, त्याला संन्यास म्हटलं. तर हा पुढचा अध्याय अजूनच धुरंधर, अजूनच तेजस्वी. तर आता इथे थांबवतो मी, आणि मग शेवटचा अध्ययन करून थोडी भगवत चर्चा, आणि मग आजचं सत्र थांबवतो. जय श्री कृष्ण.